मी आमदार पण आहे. हे विसरलं असेल मीडिया आणि बाकीचे लोक. विधानसभेमध्ये डिसेंबर आणि आता मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही ज्या मागण्या असतात त्याला महाराष्ट्र विधानसभा नियम 294 अन्वये पुरवणी मागण्याबद्दल विनियोजन बिल जे विधेयक असतं त्याच्यावर आम्ही आमच्या मतदारसंघातली आणि राज्यातल्या विविध भागातल्या कामांचा समावेश का केला गेला नाही अशा पद्धतीची एक भूमिका आमची असते. आणि मग वित्तमंत्री त्यामध्ये सांगतात की आम्ही याची एक वेगळी बैठक लावू, त्याच्यामध्ये सगळे सेक्रेटरीना बोलावू आणि त्यामध्ये हे सगळे प्रश्न सोडवू. तर त्यामध्ये आज ती मीटिंग होती आणि त्याच्यासाठी मी आज सह्याद्रीला सगळ्या अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये ती मीटिंग झाली आणि त्या मीटिंगसाठी मी तिथे गेलेलो होतो. पण आज मूळ जे प्रश्न आहे, महाराष्ट्रातलं सरकार जे आहे ते शेतकरी विरोधी आहे हे अनेकदा आम्ही सांगतो. त्याला आज अजून एक पुरावा आपल्याला देतो की राज्यातल्या विविध राज्यात दुधाला 45 रुपये भाव आहे शेतकऱ्यांच्या जे उत्पादन केलं जातं त्याला. पण महाराष्ट्रामध्ये फक्त 24 रुपये 27 रुपये फक्त शेतकऱ्यांच्या गाई आणि म्हशीच्या दुधाला भाव दिला जातो. आणि मग अमूलच्या असतील काही संस्थांच्या पॅकेटमध्ये गेला तर ग्राहकाला तो 45 रुपयाच्या वर त्या दुधाचा भाव त्या भावाने घ्यावा लागतो. महाराष्ट्र एकीकडे श्वेत क्रांती निर्माण करण्याचा प्रयत्न करतं आणि एकीकडे श्वेत क्रांतीमध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे त्या शेतकऱ्याला लुटण्याचं काम एकनाथ शिंदे आणि भाजप प्रणित सरकार महाराष्ट्रामध्ये करते. हे सरकारने थांबवलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव तातडीनं इतर राज्याप्रमाणे, कारण की अमूलची जी साठगट आहे या सरकारवर गुजरातचा प्रभाव आहे हे तर आता काही लपलेलं नाही. जे नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा सांगतील त्याच पद्धतीनं राज्यातलं सरकार काम करते आहे. पण या राज्याच्या शेतकऱ्याला बर्बाद करण्याचं काम हे जे सरकार करते आहे हे तातडीनं थांबवलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या गाई म्हशीच्या दुधाचा भाव तातडीनं वाढवून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे. नाहीतर काँग्रेस पक्ष या मुद्द्याला घेऊन शेतकऱ्यांच्या बरोबर रस्त्यावरची लढाई लढेल, संघर्ष करेल ही भूमिका या ठिकाणी मांडतोय. ज्याप्रमाणे तेलंगणा सरकारने कालच राज्यातल्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफीची भूमिका जाहीर केली आणि सगळ्या शेतकऱ्यांचं 100% शेतकऱ्यांचं कर्जमाफी त्या ठिकाणी केली सरसकट. त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज तातडीनं माफ करावं ही भूमिका या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सरकारकडे मांडतोय. आता 27 तारखेपासून महाराष्ट्रातलं बजेट अधिवेशन चालू होते. या अधिवेशनामध्ये सरकारने घोषणा करावी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ही भूमिका आमची आहे. त्याचप्रमाणे सीएटीचं सूत्रधार महाराष्ट्रातूनच अजून आपल्याला मी मागच्या वेळेस सांगितलं की जसं बिहार, गुजरात अनेक राज्यामध्ये नीटच्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं धागेदोरे भाजपप्रणित राज्यात मिळत होते तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचे धागेदोरे सापडलेले, अजून काही धागेदोरे बाहेर पुन्हा येणार आहेत त्याची माहिती आम्हाला आज उद्या मिळेल. यामुळे महाराष्ट्र सुद्धा कारण भाजप विचारधारेच्या ज्या सरकार ज्या राज्यात आहे त्याच राज्यामध्ये नीटच्या पेपर फुटी जी झालेली आहे ही सुद्धा या ठिकाणी महत्वाची भूमिका आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आणि सरकार किती आंधळी आणि बहिरी केंद्रातली आहे हे आपल्याला पुन्हा आता जाणवलेलं आहे. नीटच्या परीक्षेमध्ये जे पीजीच्या परीक्षा होत्या त्या सरकारने जाहीर केल्या. मी काही व्हिडिओज पाहत होतो देशभरातले, जवळपास 2 लाख मुलं आणि मुली या पीजीच्या परीक्षेमध्ये बसलेल्या होत्या नीटच्या. आणि
त्याच्यामध्ये 600-700 किलोमीटर अंतरावर, कारण की पीजीचे सेंटर फार कमी असतात, त्यामुळे विद्यार्थ्याला त्या तिथं गेलेत आणि ऐन वेळेवर केंद्र सरकारने पीजीची परीक्षा सुद्धा रद्द केली. म्हणजे या तरुणांच्या भविष्या बरोबर खेळण्याचा अधिकार या लोकांना कोणी दिलेला आहे या भाजपला, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. 12वी मध्ये आणि त्याच्यानंतर केलेली नीट, या सगळ्या याच्यामध्ये त्यांचंही जीवन अंधकारमय, आणि आता आपण पाहतोय की पीजी वाल्यांचंही सुद्धा भविष्य अंधकारमय करण्याचं पाप जाणून बुजून भारतीय जनता पार्टीतलं केंद्रातलं एनडीएचं सरकार करते आहे, हे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून आमची अजूनही मागणी आहे की नीटच्या परीक्षा केंद्र शासनाने रद्द कराव्या, ही भूमिका आमची आहे. आणि ही केली नाही तर महाराष्ट्रात आणि देशात नीटच्या परीक्षा रद्द करण्यात, कारण आता सीबीआयची चौकशी आम्ही पहिलेच मागितलेली होती, त्यांनी आता लागू ते सीबीआयची चौकशी लावलेली आहे, पण नीटची परीक्षा रद्द करावी ही मागणी या ठिकाणी आम्ही जाणून बुजून या ठिकाणी करतो आहे. मला हे कळत नाही, सरकारच आता पनोती नाही म्हणणार या सरकारला, तर त्याचा वेगळा अर्थ हे लावतात, पण या सरकारमुळेच या सगळ्या घटना होतात असं मी म्हटलं तर वावगं ठरणार. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थाच राहिला नाही, पोलिसांचा धाक राहिला नाही, आणि त्याचं कारण असं आहे की जसं हे राज्यातलं सरकार 100% भ्रष्टाचारी आहे, तसंच हे सरकार महाराष्ट्राला बर्बाद करण्याला काय शब्द वापरला, हे सक्षम राहिलेलं, हे सरकारच सक्षम राहिलेलं. आपण पाहिलं असेल की काळाराम मंदिरामध्ये परवा काही हिंदू संघटनेने तिथं पोस्टर लावले, पॉम्पलेट वाटले की तिथं ढोर महार अशा या मागासलेल्या जातीला काळाराम मंदिराच्या त्या परिसरामध्ये कोणी दिसलं तर आम्ही त्याला मडकं आणि झाडणी बांधू, अशा पद्धतीचं ते पत्रक त्या ठिकाणी होते. पुन्हा महाराष्ट्रामध्ये जातीय वाद निर्माण करून या राज्यामध्ये पेशवाई आणण्याचा प्रयत्न मुद्दामून केला जातोय असं चित्र निर्माण करण्याचं काम या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं की काही लोक, राजकीय लोक जाणून बुजून या विचाराला आग लावण्याचं पाप करतात. माझा सवाल देवेंद्र फडणवीसांना आहे की ही कृती करण्याचा हिंमत ज्या कोणी केली असेल, ज्यांनी कोणी केली, तर का केली, त्याचं कारण आहे की आता जो प्रशासकीय धाक असला पाहिजे तो महाराष्ट्रात संपलेला आहे. IAS आणि IPSच्या बदल्यामध्ये करोडो रुपयाच्या बदल्यामध्ये पैसे खाल्ले जातात, ते आता जगजेट झाले, आणि जे कोणी अधिकारी बोलले तर त्याला ईडीचा धाक दाखवला जातोय, आणि त्याच्यामुळे प्रशासकीय व्यवस्था पूर्ण ठप्प झालेली आहे. प्रशासनाचा धाक आता जनतेमधून संपलेला आहे, सरकारचा धाक जनतेमधून संपलेला आहे. आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये चंद्रकांत पाटलाच्या काळात त्यांच्या तोंडावर शाही फेकली होती, तो आता काळ नाही आहे. दादा आता दुसरे पालकमंत्री झाले, तिथं दादा आहेत ते कोणी, तोही दादाच होते, हे दादाच आहे वाटतं. त्याच्यामुळे तो धाक राहिलेला नाही, कोणी राहिला. पण हे जे मुंद्र्यावरून जे काही आज मोठ्या प्रमाणातून ड्रग येतो आहे, गुजरात मधून जो ड्रग येतो आहे, त्याला थांबवण्यामध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे. पुण्यामध्ये काही ड्रग निर्मिती होत नाही, हे सगळं तिकडून येऊन राहिलेलं ड्रग आहे, त्याला सरकार का थांबवत नाही, या प्रश्नाचं उत्तर सरकार का देत नाही, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला. तरुणांच्या पिढ्या बर्बाद करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे आज मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे. पिढ्या बर्बाद होत चाललेल्या आहेत, हे चित्र आपण पाहतोय. नाही, मला त्याची काही माहिती नाही, आणि आखरी हायकमांडला सगळे अधिकार असतात. पण वर्षाताईच्या
त्याच्यामध्ये आता आपण पाहिलं की आमचा पहिल्यांदा एक खासदार आता खूप दिवसानंतर आलेला आहे. त्यामुळे मला नाही वाटत की असा कुठला बदल होईल. पण अशी कुठल्या माझ्याकडे कुठली माहिती नाही त्याच्याबद्दल तर म्हणून कुठली प्रतिक्रिया देणं चुकीचं आहे. नाही नाही, मुंबई एक मोठं शहर आहे. त्याच्यामुळे मुंबईमध्ये वेगळ्या वेगळ्या भागामध्ये पूर्ण शहरामध्ये आंदोलन व्हावं असे काही समीकरण असेल, कारण की आता ते आहे आमच्याच अंडरमध्ये. मी महाराष्ट्रातल्या या सगळ्या आंदोलनाकडे लक्ष ठेवून होतो. पण मुंबई मोठं शहर आहे, वेगळ्या वेगळ्या भागामध्ये आंदोलन झाले असतील. एकाच ठिकाणी आंदोलन व्हावं असं काही त्याच्यातलं काही हे नाहीये. कारण की त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण पाहिलं की जी काही बातम्या बनल्या होत्या त्याच्यामध्ये हांडोरे साहेबांनी पुढे येऊन तात्काळ सांगितलं की आम्ही त्याच्यासाठी नव्हतो बसलो, कोणीतरी फेक न्यूज याच्यामध्ये टाकली जात आहे. आणि तातडीनं हांडोरे साहेबांनी त्याच्यात सांगितलं. आणि तुम्हाला पाहिलं असेल की या निवडणुकीमध्ये ज्या 2 जागा आमच्याकडे होत्या, इव्हन 6 जागेमध्ये काँग्रेसचे जे सगळे नेते ज्यांचं नाव आपण घेतात 5 नेते, सगळे नेते आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार करत होते. त्याचा फायदा पण झालेला आहे. त्यामुळे असं कुठलंही विभाजन आणि अशा पद्धतीची भूमिका मुंबई काँग्रेसमध्ये नाही. बघा, मुंबई शहर हे या शहरामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या मागण्या असतात. त्यामुळे आता नवीन घर असतील की जुने घर असतील, याच्यामधला एक मोठा रिव्ह्यू होण्याची गरज आहे. कारण की इथं काही लोकांना तर एका एका माणसाला 4-4, 5-5 घर आहेत, अशी काही तक्रारी आमच्याकडे येतात. नेमकं काही लोकांना राहायला घरं नाही आणि एका माणसाला 5-5, 6-6 घरं असतील, ही पण एक गंभीर बाब आहे. याच्याकडे लक्ष घालण्याची गरज. माझा माझा एक सवाल माननीय मुख्यमंत्र्यांनी मगाशी आता आमची मीटिंग झाली त्याच्यामध्ये, त्या मीटिंग मध्ये त्या गोसेखुर्दचे जे अ, अ, प्रमुख अधिकारी, त्याला ईडी म्हणतात, त्या अधिकारी पण होते. त्यांना मी प्रश्न विचारला की अ, आज त्या ठिकाणी जलतरण आणि त्या गोसेखुर्दच्या पर्यटनाला वाव देण्यासाठी तिथं राज्याचे मुख्यमंत्री आज भूमिपुजनाला पोहोचले. पण त्या ठिकाणी नागपूरवरून नाग नदीचं पाणी आणि कन्हान नदीच्या मधून जाणारं घाण पाणी, या दोन्ही पाण्यांना त्या ठिकाणी थांबवल्याशिवाय त्या ठिकाणी वैंगंगमध्ये कुठल्याही जलतरण पर्यटनाच्या व्यवस्था केल्या जाऊ शकत नाही. अनेकदा त्या ठिकाणी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी येऊन तिथं त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन केलं की पाणी शुद्धीकरणाचा भाग त्याच्यामध्ये होता. पण अजूनपर्यंत त्या ठिकाणी कुठेही काम नाही झालं. घाण पाणी त्या सगळ्या वेगवेगळ्या नदीमध्ये जाते. आणि पहिले तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एवढी घाई करण्याच्या पेक्षा पहिले हे नाग नदीचं आणि कन्हान नदीचं घाण जाणारं पाणी वैंगंगामध्ये ते थांबवलं पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. इथे गडकरी सांगायचे की विमान खाली उतरवणार, म्हणजे नदीमध्ये तिथं जहाज आणणार, विमान उतरवणार नदीमध्ये, तर त्याची हवेतच गेली. पण आता मुख्यमंत्र्यांनी आज त्या ठिकाणी जाऊन ते म्हणजे त्याची काय कामाची सुरुवात करण्याचा निर्णय केला. कुठल्या आधारावर केला? तर तो सवाल मी मगाशी राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला विचारला. उपमुख्यमंत्री पण त्याला उत्तर देऊ शकले नाही. तेही म्हणत होते की मला माहिती नाही, अधिकारी पण म्हणून आम्हाला माहिती नाही. आता हे मुख्यमंत्री वेगळं, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री वेगळे, असं काही चित्र असेल तर मला माहिती नाही. पण मी तिथला स्थानिक असल्यामुळे तिथली जी परिस्थिती सांगितली की वैंगंगामध्ये नाग नदीचं आणि
कना नदीचं जे घाण पाणी जाते ते पहिले थांबवलं पाहिजे, त्याला शुद्ध केलं. त्यांना काय करावं का नाही करावं असं त्यांना होऊन गेलेलं आहे. त्यामुळे भंडारा आता एक राजकीय आखाडा तयार झालेला आहे भंडाऱ्यामध्ये. आता कोणीतरी श्रेय घ्यायचं आणि कसं काय करायचं त्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वेगळे, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री वेगळे, चालूच राहणार आहे. तर त्याला आता मी काय बोलावं, हे भेट नाही. हा, मी आता अजित पवारांना तर थर्मामीटर लावला नाही की नेमकं त्यांना काय चाललं आतमध्ये वगैरे. ते अजून काय, मी मीटिंग संपले, मीटिंग संपले आणि येऊन गेलो. त्याच्यामुळे मला वेळ नाही आहे. मला पण आज पहिलेचे दादा राहिले. अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाने विजय मिळवला, त्याच्यानंतरही ते कार्यालय आहे ते खासदार मिळालं. प्रशासनाला वारंवार मागणी कार्यालय काँग्रेसचे खासदारांनी आणि कार्यकर्त्यांनी अजूनही प्रशासनावर मोदी सरकारचा प्रभाव आहे. खरं तर मी महाराष्ट्रातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना आमचं मत असं आहे, आपण सरकारच्या मध्ये बसलेल्या मंत्र्यांकडून किंवा सत्तेमध्ये बसलेल्या लोकांकडून पगार घेत नाही. तर राज्याच्या जनतेच्या घामाचा पैसा टॅक्सच्या रूपानं जो सरकारच्या तिजोरीत येतो आणि आपण जनतेचे सर्वंट म्हणून काम करतो, सिव्हिल सर्व्हिस असं त्याला म्हटलं जातं. आता या सिव्हिल सर्व्हिसचा अर्थच IAS IPS ला कळत नसेल आणि ते महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये कळत नसेल तर हे आमचं तुमचं दुर्भाग्य आहे. त्यांना त्यांच्या ज्या परीक्षा होतात, कारण की UPSCच्या परीक्षा काही अशा साध्या होत नाही. लाखो पोरं बसतात तेव्हा त्याच्यातले हजारो पोरं पास होतात, जे 1000 पोरं पास होतात लाखो पोरांमध्ये. परीक्षा किती कडक राहत असतील, त्याच्यामध्ये सगळ्या एक एक मुद्दे असतात. त्या इथिक्सचा पेपर असतो त्यांचा 20 मार्कांचा. त्या इथिक्स मध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. पण आता सध्याच्या IAS आणि IPS अधिकाऱ्यांमध्ये हा इथिक्सच राहिला नसेल ही सुद्धा गंभीर बाब आहे. आणि अधिकारी ED आणि CBI ला घाबरत असतील, संजय पांडेला आतमध्ये टाकलं म्हणजे आम्हालाही हे आम्ही ऐकलं नाही तर आम्हालाही टाकतील, असं अधिकाऱ्यांनी हिंमत हारायचा कार्यक्रम नाही. 4 महिन्याची गोष्ट आहे. आणि दिल्लीतलंही सरकार जे आहे ते दिल्लीतलं सरकार काही आता पहिलेच तानाशा सरकारसारखं वागू शकत नाही. त्यामुळे राज्यामध्ये सुद्धा 4 महिन्याच्या नंतर सत्ता परिवर्तन होणार. पण जे अधिकारी या पद्धतीनं जाणीवपूर्वक वागून नवीन लोकप्रतिनिधीला मुद्दाम त्रास देत असतील आणि जे सरकारचे मध्ये नसतील, त्याला विरोधक पक्षात असतील म्हणून त्याला त्रास द्यायचा कोणी अधिकारी प्रयत्न करेल, या अधिकाऱ्यांना मग प्रशासन कसं चालवायचं, शासन कसं चालवायचं हे पण आम्हाला माहिती. आमचा मोठा अनुभव आहे. हे आता बसलेले त्यांचा 10 वर्षाचाच अनुभव आहे, आमचा तो अनेक वर्षाचा आहे. त्यामुळे शासन कसं चालवायचं ते आम्हाला जास्त माहिती. हे पालकमंत्री आहेत तिथं आणि त्याच्यामुळे पालकमंत्र्यांनी हा मार्ग कलेक्टरला सांगायला पाहिजे की आता नवीन लोकप्रतिनिधी आले, खासदार निवडून आले, त्यांचं कार्यालय त्यांना देऊन टाकलं पाहिजे. की त्यांनी कलेक्टरला काय सांगितलं येईल ना, अजून तर काळ नाही. आता पावसाळा गेला की मग निवडणूक आहे. निवडणुकीनंतर तो बदल आहेच ना. इथे तर पेठेनेच दिल्या जातात. कोकणामध्ये तर सोनं वाटणं चाललं. म्हणजे जे काही खरं तर हे सानेगुरुजीचा महाराष्ट्र आहे, विचाराचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये सुशिक्षितांना, गुरुजी लोकांना अशा पद्धतीच्या प्रलोभन देऊन त्यांच्याकडून मतदान घेतलं जात असेल. कारण की आता कोकणातला मला रिपोर्ट आहे. माझं या निमित्तानं सगळ्या ग्रॅज्युएट मतदारसंघातल्या माझ्या सगळ्या भगिनींना आणि माझ्या मित्रांना माझं आव्हान आहे, ही आपल्या भविष्याची निवडणूक आहे.
या पद्धतीचे प्रलोभन देणारे लोक, ज्यांनी कधीच तुमचे प्रश्न मांडले नाही, तुमच्या प्रश्नाची लढाई त्यांनी लढली नाही, ते लोक आता पैसे देऊन तुम्हाला तुमचं मतदान विकत घेत असतील, तर हे आपणच विचार केला पाहिजे. आणि हे एक प्रकारची आपली बदनामी करतात आहे. आता कोकणामध्ये सोनं दिलं जात आहे. आता मला कळतच नाही, आता यांच्याजवळ सोनं देण्यासाठी एवढा पैसा आला कुठं? म्हणजे पावला पावलावर भ्रष्टाचार. मला कलेक्टरचं एक ट्रान्सफर झालं कोकणामध्ये, मला त्याचं नाव सांगत नाही. 15 कोटी रुपये दिले. 15 कोटी सरळ त्या उमेदवाराला जो आता निवडणूक लढतो आहे त्यांना देण्यात आलं, किंवा तो निवडणुकीत खर्च कर. असे कितीतरी पैसे जमा करून त्या ठिकाणी दिले जातात, अशा चर्चा तिथं आहे. आता कलेक्टर 15 कोटी रुपये देऊन पोस्टिंग करत असेल तर मग हे तर भयानकच आहे. त्यामुळे हे जे काही चित्र आज आहे हे भयानक आहे. आणि मतदात्यांनी खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचं बारकाईने लक्ष घेतलं पाहिजे. आणि माध्यमांनी सुद्धा जे कोणी असं या पद्धतीचं पाप करत असेल त्याला उघडकीस केलं पाहिजे. कारण की ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट मतदारसंघामध्ये या पद्धतीचं पाप अगर होत असेल, टीचर मतदारसंघात पाप होत असेल, तर हे महाराष्ट्राला भूषणावं नाही, एवढंच आम्ही म्हणतो. बघा, हा प्रश्न आजचा नाही. इंद्रायणी मधलं पाणी, त्याला मागच्या काळातही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली होती, पण सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करते. आणि आता हे निवडणुकीचं वर्ष आहे आणि म्हणून वारकऱ्यांना काही पैसे देता येते का, तो एक प्रयत्न केला जातोय. पण जे पाप या लोकांनी केलेलं आहे ते लपवण्याचा हे प्रयत्न करतात आहे. वारीकरी हा कोणाच्या पैशानं नाही, हा विठुरायाच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या प्रेमापोटी त्या वारीमध्ये चालताना आपण पाहतोय. एकमेकाचे पाय धुतात, एकमेकामध्ये पांडुरंग पाहतात, आणि एक त्याची एक परंपरा वर्षानुवर्ष या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी संतांनी या महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे. पण आता त्या वारीला गालबोट लावण्याचं काम, कारण की आपण पाहतो या वारीमध्ये मुस्लिम पण असतात, बौद्ध पण असतात, हिंदू पण असतात, सगळे असतात. या वारीचा एक वेगळा महाराष्ट्रामध्ये आपल्याला दर्शन पाहायला मिळतं. या निमित्तानं पांडुरंगाचं विशाल रूप जे मानवतेचं आहे ते आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळतं. पण त्याला समजा काळिमा लावण्याचं अशा पद्धतीचा प्रयत्न होत असेल आणि वारकऱ्याचं ऐकलं जात नसेल, त्याला व्यवस्था पुरवल्या जात नसतील, तसं तर शासन काहीच करत नाही. मी 2-3 वर्षाच्या वारीमध्ये मी पण राहतो. गावकरी लोक करतात, गावकरी त्या सगळ्या व्यवस्था करतात, राहायच्या व्यवस्था सगळ्यांच्या करतात, नाश्त्याच्या व्यवस्था करतात, मुस्लिम बांधव त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतात, असं चित्र आपण पाहतोय. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर असं पैशाचं काही लालू जर मुख्यमंत्री दाखवत असेल आणि व्यवस्था पुरवत नसतील, मग ते वारकरी आहेत, ते वारकरी त्याला त्या पद्धतीने हिशोब चुकता करतात. आम्ही कुठे प्रश्न बिघडवलेच नव्हते, प्रश्न तर तुम्ही निर्माण केले. तुम्हीच आश्वासन दिलं की मराठ्यांना आरक्षण आम्ही देऊ, राज्यात आणि देशात सरकार द्या. दिली ना बहुमताची सरकार. तुम्ही सांगितलं धनगराला आरक्षण देऊ, तुम्ही सांगितलं गोऱ्यांना आरक्षण देऊ, तुम्ही सांगितलं अल्बांना आरक्षण देऊ. आणि जेव्हा धनगरांचा प्रस्ताव तुम्ही आदिवासीची कमिटी आहे, स्टॅट्युटरी कमिटी आहे, संविधानिक कमिटी आहे, त्याच्या माध्यमातून का नाही पाठवला? तुम्ही पाठवला टाटा कन्सल्टन्सीचा रिपोर्ट. तुमचे जे गव्हर्नमेंट लीडर हायकोर्टातले आहेत त्यांनी सांगितलं की मी टाटा कन्सल्टन्सीचा या रिपोर्टला माझ्याकडे व्हॅल्यू नाही, कारण की या आदिवासी याच्यामध्ये कुठलाही कोणाला जायचं असेल तर त्याला राष्ट्रपती महोदयाकडे जावं लागतं, आणि म्हणून मी हे पाप करणार नाही, असं तुमच्याच ऍडव्होकेट जनरलनी सांगितलेलं आहे हायकोर्टात. हे नाना पटोले नाही म्हणत आहे. अहो, तुम्हीच पाप करायचा आणि आमच्यावर आरोप करायचा. तुम्हीच सांगितलं होतं ना, मग तुम्ही का नाही करत सेन्शस?
आणि आम्ही म्हणत होतो सेन्सस केल्याशिवाय होणार नाही, राष्ट्रीय सेन्सस पाहिजे. नितीश कुमारने केलं ना बिहारमध्ये. तर पाटणा उच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे? आणि तुमच्या पार्टीचेच अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे ते म्हणतात की 50%च्या वर देता येत नाही आरक्षण. आणि फडणवीस सांगतो की आम्ही 50च्या वर जाऊ. भाजपनेच ठरवा ना काय करायचं तुम्हाला. काँग्रेसवर आरोप करायचा तुम्हाला अधिकार काय? काँग्रेसने वाद कधी महाराष्ट्रात निर्माण केले नाही. काँग्रेसने नेहमी या महाराष्ट्राच्या लोकांना एकोप्याने घेऊन महाराष्ट्र उभा केला. हे मंगल कलेज जे आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रात रोवलं ते पूर्ण करण्याचं काम काँग्रेसने केलं. पण तुम्ही सत्य देण्यासाठी जे धार्मिक तेढ, सामाजिक तेढ हे भाजपने या महाराष्ट्रात निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून जे कोणी मोर्चे काढतात हेच मोर्चे काढायला लावतात, हेच आंदोलन करायला लावतात, हेच उपोषण करायला लावतात. आणि मग काही दिवसानंतर तेच लोक यांना शिवा देतात हे आपण पाहतोय. काँग्रेसचा त्याच्यामध्ये कुठलाही आमचं योगदान नाही. योगदान तर यांचंच आहे. मुख्यमंत्र्यांनी काय म्हणाले विधानसभेच्या समोर? तुम्हीच दाखवलात ना त्यावेळेस टीव्ही मध्ये. काय म्हणले? करेक्ट गेम करतो. केला ना करेक्ट गेम जनतेने. म्हणून आमच्या वाटं जाऊ नका. आमच्यावर चिखल फेकला तर आम्ही कसं चिखल फेकतो त्यांना आता माहिती आहे. त्यामुळे आमच्या वाटं जाऊ नका. आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो. जनतेचे प्रश्न घेऊन लढू. तुम्हाला करायचे का नाही निर्णय करायचा तुमचा अधिकार आहे. तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुम्हाला नाचता येत नसेल, अंगण वाकडा असं सांगत असाल तर मग त्याचं उत्तर आम्हाला देता येतं. त्यामुळे भाजपनं आमच्यात अंगावर येऊ नये एवढंच आमचा त्यांना सल्ला आहे. मला निघलं पाहिजे. हा मग 27 लोक आहे. आम्ही 27 लोक आहोत आणि जवळपास 27-28. त्यामुळे आता ती यादी लांबचं काय. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी हायकमांड ही सगळी मीटिंग घेत आहे. आणि मला वाटतं की समाधानकारक मीटिंग होईल आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यामध्ये ह्या मीटिंगचं फार महत्व ठरेल.